नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला. काय म्हणतात पहा, इन ट्रायंगल एबीसी. काय म्हणतात पहिले इन ट्रायंगल एबीसी आणि C90 आहे. पहा काय C90. तर प्यार से पहिले C90 आहे. ते काम करू, पहिले C तर घुसाडून टाकू. कुठं? इथं 90 डिग्रीवर. ठीक आहे, C 90 डिग्री आहे असं तो म्हणतात क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, आता A येतं लिहू आणि B येतं लिहू, काही विषयच नाही. पटला ना? आता पहा एक गोष्ट की आपण हे जे कॅपिटल राहतात एबीसी ते अँगल असतात आणि याच्या समोर हा कॅपिटल आहे, समजलं ना? याच्या समोरचा जो स्मॉल राहते ते साइड राहते. ए च्या समोर ए आणि बी च्या समोर बी, साइड फिक्स केलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. इन ट्रायंगल एबीसी काय म्हणतात, C इज इक्वल टू 90 डिग्री तर दाखवला. देन प्रूव्ह दॅट साइन A मायनस बी इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, फिलहाल के लिए पहा आपल्याकडे जो LHS आहे तो LHS काय राहील पहा, दिमाग लावा. LHS आपल्याकडे पहा का की साइन A मायनस बी आहे. ठीक आहे, LHS आपला हा पार्ट आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट जो जनरल फॉर्म्युला तो तुम्हाला माहित असेल, साइन A मायनस बी. ठीक आहे, 11th मध्ये शिकलो होतो. का होते पहा, साइन A इंटू कॉस बी. फॉर्म्युला साइन A इंटू कॉस बी. आता इथे मायनस आहे तर मायनसच आणि कॉस A इंटू साइन बी अशा टाइपच्या काहीतरी फॉर्म्युला राहते. बरोबर आहे, मायनस इकडे लिहून घेतो, मायनस कॉस A इंटू साइन बी अशा टाइपचा फॉर्म्युला असते. पहा ध्यान से देखो. ठीक आहे, आता काय होईल पहा, आपल्याला साइन A पाहिजे, कॉस A पाहिजे, कॉस A पाहिजे, साइन बी पाहिजे. ठीक आहे, म्हटलं ना, जे साइन A पाहिजे, कॉस बी पाहिजे, कॉस A पाहिजे, साइन बी पाहिजे. एवढे व्हॅल्यू तर आपल्याकडे नाही. ठीक आहे, एक काम करू आपण, आपल्याला एक गोष्ट माहित आहे ते पहिले लिहून टाकू. काय म्हणतात पहा की वी नो दॅट, आपल्याला एक गोष्ट माहित आहे का पहा की A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C राहते. कुठून आला हा मित्रांनो? बाय साइन रूल. कोणसा रूल? साइन रूल. असा प्रेमाने साइन रूल लिहायचं. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांगा की A जसा आहे तसा, साइन A जसा आहे तसा, त्यानंतर B जसा आहे तसा, साइन B जसा आहे तसा, आणि चेक करा C जसा आहे तसा, पण C च्या ठिकाणी ध्यान से देखो साइन 90. ठीक आहे, ओके, कारण पहा C अँगल 90 डिग्री. बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे A अपॉन साइन A जसा आहे तसा, B अपॉन साइन B जसा आहे तसा. ठीक आहे, पण आता इथे C आणि साइन 90 प्रत्येकाला माहिती आहे किती होते, 1. ठीक आहे, म्हणजे एक रिलेशन भेटला, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C. ठीक आहे, आता आपला फोकस काय पहा, साइन A पाहिजे, आपल्याला साइन B सुद्धा पाहिजे. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. तर इथून आपण काढून टाकू पहा टकाटक मध्ये. काय होईल पहा की जर पहिलं जर मला यासोबत याचा रिलेशन जोडायचा तर काय होईल पहा, A अपॉन साइन A अपॉन साइन A इज इक्वल टू C होईल अँड B अपॉन साइन B इज इक्वल टू काय, C होईल. ठीक आहे, एक काम करतो, या कोपच्या मध्ये आता काढता पहा, ध्यान से देखो की जर मला साइन A काढायचं, काय काढायचं मित्रांनो, साइन. एक काम करता पहा, C इकडे डिवाइड होईल, म्हणजे काय होईल पहा, हा जो साइन A इकडे जाईल तर फील करा साइन A जो राहील, साइन A जो राहील इकडे गेला, A बाय C राहील. ध्यान से देखो, साइन A बाय C. ओके, हा पहिलं प्रेमाने काढलो. आणि आता इकडे पहा, चेक करा साइन B का होईल पहा, ध्यान से देखो, साइन B इकडे गेला ना तर B च्या खाली C येईल, म्हणजे काय, साइन B म्हणजे B अपॉन C. अशा दोन व्हॅल्यू भेटले जे की आपण ठेवणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर ध्यान से देखो इकडे पहा, कॉस B आणि कॉस A पाहिजे, तर आपल्याला ते सुद्धा माहित आहे बाय कोसाइन फॉर्म्युला. ठीक आहे, इथे लिहिता पहा की बाय कोसाइन फॉर्म्युला. कोणचा फॉर्म्युला पहा, कोसाइन फॉर्म्युला, की बाय कोसाइन फॉर्म्युला. कोणचा फॉर्म्युला? कोसाइन. येतच लिहून घेतो ना, बाय कोसाइन फॉर्म्युला. दोन फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजे. कोणते पहा की जर मला कॉस A जर काढायचं तर कॉस A जर काढायचं तर काय होते पहा, चेक करा, B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर, ओके, डिवाइडेड बाय किती, 2BC. ठीक आहे, हा फॉर्म्युला 2BC. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, हा वाला. त्यानंतर ध्यान से देखो पुन्हा काय होईल पहा की जर मला कॉस B सुद्धा काढायचं, कॉस B पाहिजे ना, चेक करा. ठीक आहे, कॉस B सुद्धा पाहिजे, तर काय होईल पहा, इथे लिहा, इथे येईल की A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय 2AC. ओके, एवढे सुद्धा फॉर्म्युले आपल्याला आता माहित पाहिजे. ठीक आहे, मग आता काय होईल पहा, आपण एक काम करू, LHS आता आपण हवाला मिटवून टाकतो. ठीक आहे, आता LHS घेऊया. का घेऊया? LHS काय पहा, आपल्याकडे जो पार्ट होता ते मी लिहित आहोत. ठीक आहे, LHS आपल्याकडे आहे पहा, LHS लिहून घेता मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे, LHS जो राहील, ठीक आहे, LHS राहील साइन A मायनस B. ठीक आहे, आणि आपण इकडे तर फॉर्म्युला लिहिलंच होतं, कोणसा होता पहा की साइन A इंटू कॉस B, हा ना, साइन A इंटू कॉस B मायनस कॉस A इंटू साइन B. हा फॉर्म्युला आपण लिहिलो. ठीक आहे, आता काय होईल पहा, चला इथे एक व्हॅल्यू ठेवा. काय होईल पहा, व्हॅल्यू कुठे कुठे ठेवू की साइन A च्या ठिकाणी काय होईल पहा, ध्यान से देखो, A बाय C
साइन ए च्या ठिकाणी ए बाय सी, ठीक आहे. त्यानंतर कॉस बी च्या ठिकाणी काय येईल पहा, कॉस बी च्या ठिकाणी पहा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ac, ठीक आहे. ओके. त्यानंतर मायनस कॉस ए च्या ठिकाणी काय येईल पहा, ध्यान से देखो येता येईल का बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2bc. आणि एक काम करू पहा, साइन बी च्या ठिकाणी सुद्धा व्हॅल्यू ठेवता बी बाय सी. ध्यान से देखो काय ठेवीन मी, बी बाय सी. इथं मी व्हॅल्यू सुद्धा ठेवून देतो बी बाय सी. क्लिअर आहे परत. ओके. आता काय होईल पहा, ध्यान से देखो इथं ए उडल, इथं काय होईल पहा बी उडल, तर राहील का पाहता इथं राहील ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि इकडे पहा ध्यान से 2 जसा आहे तसा सी इंटू सी स्क्वेअर, ठीक आहे. मायनस इथं काय होईल पहा बी स्क्वेअर, मायनस आहे बरं, मायनस राहिल्यावर ब्रॅकेट खोलायचं नाही, ठीक आहे. असं खुला सांड ब्रॅकेट सोडायचं नाही, ठीक आहे. लावून ठेवायचं का निगेटिव्ह आहे, ठीक आहे. निगेटिव्ह कांड करते बरोबर. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय का इथं पण काय होईल 2 पहा आणि सी इंटू सी स्क्वेअर, ठीक आहे. आता एक काम करतो फिलहाल केले, इकडे आहे का. ओके. इकडे आहे का होईल इथं. आता मी एक काम करतो, ब्लू पेन वापरत आपण एक काम करतो. ओके. वरती काय होईल पहा कहाणी की दोघाचा बाप सेम आहे 2c स्क्वेअर. चेक करा, दोघाचा बाप सेम आहे 2c स्क्वेअर. वरती राहील ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ब्रॅकेट खोला बरं, मायनस बी स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस सी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर, ठीक आहे. आता काय होईल पहा का उडल पहा, तर मला तर सर नजारा दिसत आहे की हा पॉझिटिव्ह सी स्क्वेअर निगेटिव्ह सी स्क्वेअर उडल बरोबर. पण आता पहा ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर. ओके. आता मायनस मायनस प्लस मायनस 2b स्क्वेअर आणि L2c स्क्वेअर. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. आता एक काम करतो, ठीक आहे. या कुपच्या मध्ये पहा आता काय करतो, ठीक आहे. फिलहाल केली आता आपल्याकडे 2 कॉमन निघाले, 2 कॉमन निघाला असं समजा, ठीक आहे. तिथे काय पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पहा 2 कॉमन निघाला आणि 2c स्क्वेअर आणि 2 उडला आणि आपला प्रूफ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. अरे तो तर ना आला बरोबर, तो ना आला. ते काम करतो येत काऊन ना, ठीक आहे. तर पहा याला इक्वेशन नंबर 1 ठेवता, आन्सर आला, टेन्शन नाही बरोबर. आता काय होईल पहा इन ट्रायंगल एबीसी मध्ये लिहिता, कुठे लिहिता एबीसी मध्ये, ठीक आहे. पटलं ना. ओके. आता एक काम करून ना एवढा पार्ट पुन्हा मिटवून घेतो, ठीक आहे. म्हणजे इथं आपण आता प्रूफ करूया, ठीक आहे. पहा ध्यान से देखो इन ट्रायंगल एबीसी मध्ये ते ट्रायंगल एबीसी दिसला बरोबर. आता ट्रायंगल एबीसी मध्ये काय पहा की सी 90 डिग्री आहे. सी किती आहे 90 डिग्री आहे ना, सी 90 डिग्री. मग 90 डिग्री असल्यामुळे काय होईल पहा की जसा 90 येते तसं कोण येते पायथागोरस बाय पायथागोरस थ्योरम. कोणती थ्योरम पायथागोरस थ्योरम. का म्हणते पायथागोरस थ्योरम सांगा बरं की सी चा स्क्वेअर म्हणजे सी चा स्क्वेअर हा बी चा स्क्वेअर प्लस ए च्या स्क्वेअरच्या बरोबर आहे. चेक करा ना, किंवा असंही लिहा पहिले काय होईल पहा ए स्क्वेअर लिहा आणि बी स्क्वेअर चालते असं, ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा की याला इक्वेशन नंबर 1 दिलो 2 दिलो, ठीक आहे. आता चेक करून टाका की फ्रॉम 1 and 2 वरून जर लिहिलो मी काय होईल पहा की जो आपण साइन ए मायनस बी प्रूफ करत होतो ना, आता जर याचा जो भाग आहे तो काय येईल पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहा आणि सी स्क्वेअरच्या ठिकाणी ते घुसाळा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि ध्यान से देखो की हाच आपल्याला प्रूफ पाहिजे होता अजीज दोस्त, ठीक आहे. तशा प्रकारे हा वाला क्वेश्चन 3 मार्कासाठी तुम्हाला विचारतो, ठीक आहे बोर्डात. तर बाकी आपण ब्रेक के बाद